मराठी मंत्रांच्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत. नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा. श्री गणेशाय नमः. रामरक्षा स्तोत्राचा मराठीमध्ये अर्थ. या रामरक्षा स्तोत्ररूपी मंत्राचा रचयिता म्हणजे रचणारा ऋषी बुधकौशिक असून छंद अनुष्टुभ आहे. सीता आणि श्रीरामचंद्र या देवता आहेत. सीता शक्ती आहे, हनुमान आधारस्तंभ आहे आणि श्रीरामचंद्रांच्या प्रेमाने जपासाठी वापरला जावा म्हणून हा स्तोत्ररूपी मंत्र निर्माण केला गेला आहे. ध्यानाची सुरुवात करूयात. गुडघ्यापर्यंत हात असलेल्या, धनुष्यबाण धारण केलेल्या, बद्ध पद्मासनात बसलेल्या, पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेल्या, नुकताच उमललेल्या कमळाच्या पाकळीशी स्पर्धा करणाऱ्या प्रसन्न अशा श्रीरामाचे ध्यान करूया. त्यांच्या डाव्या मांडीवर सीता बसलेली आहे. श्रीरामाची नजर तिच्या मुखकमलाकडे लागलेली आहे. श्रीरामांची कांती मेघश्याम आहे. शरीर निरनिराळ्या अलंकाराच्या शोभेने झळकत आहे. मोठ्या जटांमुळे त्यांचा चेहरा सुशोभित झालेला आहे. नीलकमळासारखा सावळा रंग असलेल्या आणि कमळासारखे नेत्र असलेल्या रामाचे ध्यान करावे. सीता आणि लक्ष्मण ज्यांच्या सानिध्यात असून ज्यांचे मस्तक जटारूपी मुकुटाने सुशोभित आहे. आणखी एक म्हणजे मूलतः जन्मरहित व सर्वव्यापक असूनही त्याने जगाच्या रक्षणासाठी स्वतःस मर्यादित स्वरूपात सहज लीलेने प्रकट केले आहे, असा याचा सहज अर्थ होतो. रामरक्षा पापांचा नाश करणारी व सर्व इच्छा पूर्ण करणारी असल्याने सुज्ञ लोकांनी तिचे पठण करावे. दुसऱ्या ओळीपासून कवच सुरू होते. रघुच्या कुळात उत्पन्न झालेला राम माझ्या कपाळाचे रक्षण करो. दशरथाचा पुत्र कपाळाचे रक्षण करो. कौशल्येचा पुत्र माझ्या दृष्टीचे रक्षण करो. विश्वामित्राला प्रिय असलेला राम माझ्या कानांचे रक्षण करो. कारण विश्वामित्राने श्रुतीद्वारे म्हणजेच कानांद्वारे विद्येचे संस्कार रामावर केले. यज्ञाचे रक्षण करणारे श्रीराम माझ्या नाकाचे रक्षण करोत. तर सुमित्रेचे ज्यांच्यावर प्रेम आहे असे हे राम माझ्या मुखाचे रक्षण करोत. विद्येचा खजिना असलेले माझ्या जिभेचे रक्षण करोत. कारण जिभेच्या टोकावरच विद्या नर्तन करते असे म्हणतात. तर भरताला वंदनीय असलेले माझ्या कंठाचे रक्षण करोत. दिव्य शस्त्रास्त्रे असलेले माझ्या खांद्यांचे रक्षण करोत. कारण शस्त्रांना खांद्यांचाच आधार घ्यावा लागतो. तर शिवधनुष्याचा भंग करणारे माझ्या भुजंगाचे रक्षण करोत. ज्या हातांनी शिवधनुष्य भंगले आहे किंवा ज्या हातांनी शिवधनुष्य भंगले होते म्हणून असा उल्लेख येथे केला असावा. सीतेचे पती माझ्या हातांचे रक्षण करोत. तर परशुरामाला जिंकणारे माझ्या हृदयाचे रक्षण करोत. खर नावाच्या राक्षसाचा नाश करणारे माझ्या मध्यभागाचे रक्षण करोत. तर जंबुवंताला आश्रय देणारे माझ्या नाभीचे रक्षण करोत. सुग्रीवाचे देव माझ्या कमरेचे रक्षण करोत. तर हनुमंताचे प्रभू माझ्या दोन्ही जांघांचे रक्षण करोत. रघुकुळातले उत्तम पुरुष व राक्षसांच्या कुळांचा नाश करणारे माझ्या मांड्यांचे रक्षण करोत. सेतू बांधणारे माझ्या गुडघ्यांचे रक्षण करोत. तर दोन्ही पोटऱ्यांचे रक्षण दशमुख रावणांचा अंत करणारे करोत. बिभीषणाला राज्य व संपत्ती देणारे माझ्या पावलांचे रक्षण करोत. तर श्रीराम माझ्या सर्व शरीराचे रक्षण करोत. फलश्रुती असे सांगते, जो पुण्यवान मनुष्य रामबलाने युक्त असा रक्षेचे पठण करेल तो दीर्घायुष्य, सुखी, पुत्रवान, विजयी आणि विनयी होईल. राम नामाने रक्षिलेल्या लोकांकडे असे मायावी आणि कपटी राक्षस नजर वर उचलून पण पाहू शकत नाहीत. राम अथवा रामभद्र अथवा रामचंद्र या नावाने जो स्मरण करतो तो मनुष्य कधीही पापाने लिप्त होत नाही व त्याला सुखोपभोग आणि मुक्ती मिळते. सर्व जग जिंकणाऱ्या या रामानुरूपी एका मंत्राने
मनुष्याचे सर्व बाजूनी रक्षण होते. जो हा मंत्र कंठात धारण करतो त्याच्या हातात सर्व सिद्धी येतात. हे कवच वज्राचा पिंजरासारखे अत्यंत संरक्षक असल्याने वज्रपंजर असे नाव आहे. ह्या कवचाचे जो नित्यस्मरण करतो त्याची आज्ञा अबाधित राहते आणि त्याला सर्वत्र मंगलमय विजय मिळतो. भगवान शंकरांनी ज्याप्रमाणे स्वप्नात येऊन ही रामरक्षा सांगितली त्याप्रमाणे सकाळी उठून बुधकौशिक ऋषींनी ती लिहिली. फळे व कंदमुळे भक्षण करून राहणारे जितेंद्रिय तपस्वी ब्रह्मचारी असे हे दशरथाचे 2 पुत्र व एकमेकांचे भाऊ म्हणजे श्रीराम व लक्ष्मण होय. सर्व प्राण्यांचे आश्रयस्थान असलेले, सर्व धनुर्धारी योद्ध्यांमध्ये श्रेष्ठ, राक्षसांच्या कुळांचा वध करणारे रघुकुळातले श्रेष्ठ वीर म्हणजे राम व लक्ष्मण आमचे संरक्षण करोत. बाण लावून सज्ज केलेले, धनुष्य धारण केलेले तसेच पुढे जाणाऱ्या बाणांचा कधीही न संपणारा अक्षय भाता जवळ असलेले श्रीराम व लक्ष्मण माझ्या रक्षण करता मार्गामध्ये नेहमी माझ्या पुढे चालत. चिलखत घातलेल्या व धनुष्य, बाण व तलवार यांनी निरंतर सज्ज असलेल्या तरुण श्रीरामामुळे आमचे मनोरथ सिद्धीस जावोत आणि लक्ष्मणासह श्रीराम आमचे रक्षण करोत. दशरथ पुत्र श्रीराम शूर आहेत. लक्ष्मणासारखा बलवान मनुष्यही ज्याच्या पावलांवर पाऊल ठेवून चालतो असा महान आहे. कुकुत्स कुळातला हा पूर्ण पुरुष असलेला कौशल्याचा पुत्र रघुकुळात श्रेष्ठ आहे. या स्तोत्राचा जप जे माझे भक्त श्रद्धायुक्त मनाने करतील त्यांना अश्वमेध यज्ञापेक्षाही जास्त पुण्य प्राप्त होईल, यात कोणतीही शंका नाही. दुर्वादलासारखे सावळ्या वर्णाच्या कमळासारखे डोळे असलेले, पिवळे वस्त्र परिधान केलेल्या अशा श्रीरामांचे दिव्य नाव घेऊन जे स्तुती करतात ते पुरुष संसाराच्या जन्ममरणाच्या जाळ्यातून मुक्त होतात. श्रीराम लक्ष्मणाग्रज, रघुकुळातले श्रेष्ठ, सीतेचे पती तसेच कुकुत्स कुळातले करुणेचे सागर, गुणांचा खजिना, ब्राह्मणांना प्रिय असलेले व धार्मिक आहेत. राजांमध्ये श्रेष्ठ, सत्याशी कायम जोडलेले दशरथ पुत्र सावळे व शांततेची मूर्ती आहेत. लोकांना प्रिय असणाऱ्या रघुकुळात तिलकाप्रमाणे शोभणाऱ्या, जे रावणाचे शत्रू आहेत अशा गुणांनी युक्त श्रीरामांना माझे वंदन असो. मी रामाला, रामभद्राला, रामचंद्राला, प्रजापतीला, रघुनाथाला, नाथाला, सीतेच्या पतीला वंदन करते. हे राम हे रघुकुळातले श्रेष्ठ आहेत. भरताचे थोरले बंधू आहेत. रणांगणावर शूरवीर आहेत. अशा श्रीरामांना मी शरण आहे. मी श्रीरामांच्या चरणांचे मनाने स्मरण करतो, वाणीने गुणवर्णन करतो, शिरसाष्टांग नमस्कार करतो व शरण जातो. श्रीराम माझी माता आहेत, पिता आहेत, स्वामी आहेत, मित्र आहेत. दयाळू असे श्रीराम माझे सर्वस्व आहेत. मी त्यांच्याशिवाय अन्न कोणालाही जाणत नाही. ज्यांच्या उजव्या बाजूस लक्ष्मण आहे तसेच डाव्या बाजूस सीता आहे व पुढे मारुती आहेत अशा श्रीरामांना मी वंदन करतो. लोकांना प्रिय असलेल्या, रणांगणावर धीर गंभीर असलेल्या, कमळाप्रमाणे नेत्र असलेल्या, रघुवंशात श्रेष्ठ असलेल्या, कारुण्याची मूर्ती असलेल्या, दया करणाऱ्या अशा श्रीरामांना मी वंदन करतो. मनाप्रमाणे वाऱ्यासारखा वेग असलेल्या, जितेंद्रिय बुद्धिमान, लोकांमध्ये श्रेष्ठ, पवनपुत्र, वानरांच्या सेनेचा मुख्य असलेल्या हनुमानाला मी शरण आहे. कवितेच्या शाखेवर बसून वाल्मिकी रूपी कोकिळ राम राम अशा मधुर अक्षरांचे कुंजन करत आहे. त्या वाल्मिकी रूपी कोकिळेला मी वंदन करतो. दुःख संकटांचा नाश करणाऱ्या, सुख समृद्धी देणाऱ्या, लोकांना प्रिय असणाऱ्या श्रीरामांना मी पुन्हा पुन्हा नमन करतो. संसार वृक्षाची बीजे जाळून टाकण्यासाठी, सुख समृद्धी मिळवण्यासाठी, यमदूतांना घाबरवण्यासाठी राम राम अशी गर्जना करावी, रामनामाचा जप करावा. राजांमध्ये श्रेष्ठ रामाचा सदा विजय हो. मी रामाला, रमेशाला म्हणजेच रमेच्या पतीला विष्णूला भजतो.
रामाने राक्षसांचे समुदाय नष्ट केले, त्या रामाला वंदन करतो. रामापेक्षा अधिक कुशल कोणी नाही. मी रामाचा दास आहे. रामामध्ये माझा चित्तवृत्तीचा लय हो आणि हे राम माझा उद्धार कर. मनाला आनंद देणाऱ्या रामाच्या ठिकाणी मी रममाण होतो. रामाचे एक नाव विष्णूच्या 1000 नावांच्या बरोबरीचे आहे. श्री बुधकौशिक ऋषींनी रचलेल्या श्रीराम रक्षा नावाचे स्तोत्र इथे संपते. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम.